दृश्य आपण पाहतोय गिरगावच्या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे। काय गेटअप पाहायला मिळतोय, महाकालचा संपूर्ण फेटा पाहायला मिळतोय, काय थीम आहे नेमकी? महाकाल महादेव यांची थीम आहे। विचार केला, माझा फर्स्ट रॅली आहे, फर्स्ट रॅली विथ बुलेट, म्हणून मी विचार केला की महादेव यांचं अटायर मी घेते, म्हणून त्रिशूळ डमरू थोडंफार काही करता आलं तसं काहीतरी केलं, रुद्राक्ष, परत महाकालेश्वर चंद्र, मग असं सगळं काहीतरी करून हर हर महादेव इथे लिहून इथे आलेली आहे मी। संकल्प राहील खरं तर, पहिलीच रॅली अटेंड करते। येस, असं काय संकल्प, असं काय नाही, इच्छेनुसार मी आलेली आहे। मला खूप आवडतं पाडव्याला यायला, मी दरवर्षी इथेच राहते गिरगावात, दरवर्षी येते, बट यावर्षी मला असं वाटलं की मी बुलेट काढून मी आज रॅलीमध्ये येणार। गिरगावमध्येच राहून गिरगावच्या शोभायात्रेमध्ये पहिल्यांदा येते। पण मी नेहमी अशी यायची, फिरायची, साडी घालायची, मी इथे फिरायची सगळीकडे, बट बुलेट कधी वापरली नव्हती काढायला, म्हणून यावर्षी मी बुलेटवरती आली आणि रॅलीमध्ये आली आहे मी। इथे येणाऱ्या बुलेट राण्यांना बघून तुझ्या पूर्ण हा बदल झाले? हो 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 हो, इथे खूप साऱ्या मस्त सुंदर प्रकारे सगळेजण तयार होऊन येतात, सगळ्या मुली, सगळे मुलं, खूप आनंद होतात, म्हणून त्यांच्याकडे बघून मी पण या टायमाला एक ट्राय केलं की लेट्स जस्ट डू इट म्हणून। जल्लोष असतो खरं तर। हो हो, खूप खूप छान, खूप सुंदर। लहानपणापासून मी गिरगावात राहते, लहानपणापासून जल्लोष बघत आलेली आहे, खूप धमाल येते, खूपच। खूप खूप शुभेच्छा तुला पण गुढीपाडव्याच्या। तर ह्या सगळ्याच बुलेट राण्या ज्या आहेत त्या आपल्या बुलेटवरती आता तयारीशीत आहेत, सज्ज आहेत, आणि थोड्याच वेळामध्ये ही शोभायात्रा निघत असताना मात्र वेगवेगळे लुक असतील, वेगवेगळी थीम असेल, आणि त्याच माध्यमातून वेगवेगळा संदेश देखील देण्याचा प्रयत्न असतो। आणि इथे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या वाद्य जे आहेत, म्हणजे ढोल ताशाच्या गजरात आपण पाहतो की ही संपूर्णतः भव्य दिव्य शोभायात्रा जी आहे ती इथे पाहायला मिळते, आणि त्याच्यासाठीच ही तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। निश्चितच थोड्या वेळामध्ये आता ही शोभायात्रा निघणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।